उपस्थित सर्व भाविक आणि सज्जन, समर्थ सेवेकरी, राज्याच्या देशाच्या सीमारेषा ओलांडून प्रचंड श्रद्धेनं आपली सेवा स्वामी चरणावर रुजू करण्यासाठी आपण उपस्थित झालात। आज गुरुवार आहे, त्यात ऋषी पंचमी हा एक अत्यंत महत्त्वाचा सण प्रतिवर्षी आपण साजरा करत असतो। मला वाटतं रामायण कालापासून या ऋषी पंचमीला असामान्य महत्त्व आमच्या भगिनी वर्गांनी दिलेलं आहे। कृषीप्रधान देशामध्ये बैल शेतीत राबतो, त्याच्या राबलेल्या कुठल्याही धान्याचा उपभोग घ्यायचा नाही। म्हणजे बैलानं न पिकवलेलं धान्य ते आज वापरायचं असतं, असं याला ऋषी पंचमी म्हणतात। आणि त्यामागे रामायणात काही शास्त्रार्थ दिलेले आहेत, ते आपण थोड्या वेळात समजून घेणार आहोत। तथापि आज शेगावचे गजानन महाराज यांची पुण्यतिथी आहे आणि नवनारायणांपैकी मच्छिंद्रनाथांची जयंती आपण साजरी करणार आहोत। त्यानंतर उद्याच्या 1 सप्टेंबर ते 7 सप्टेंबर आपण भागवत नामसप्ताह घेत आहोत आणि सप्टेंबर अखेरपर्यंत कृषी विभागाचा एक उपक्रम आहे झाडं लावण्याचा, तोही समजून घेणार आहोत। तथापि आत्ता जे कथन गुरुजींनी आपणापुढे केलं, आगामी पूर्ण सप्टेंबर महिना जगात, देशात, राज्यात आणि जिल्ह्यांमध्ये आपणाला एक सावधानीचा इशारा दिलेला आहे। यापूर्वी अशा अनेक घटना या कार्यानं बघितलेला आहे, त्यावर उपचार केलेले आहेत। म्हणून येणारे भूकंप असतील तर सेवा केंद्रामध्ये भूकंप यंत्राची स्थापना आणि त्याची सेवा याज्ञिकी विभाग समजणाऱ्या सेवेकऱ्यांनी ती समजून सांगावी। सुनामी वादळ रोखण्यासाठी जो याज्ञिकी प्रतिनिधी ध्वज आणि ते यंत्र दाखवतात, ते आता आपणाला प्रत्येक गावी आर्जावून आपला जीव वाचवण्यासाठी त्याचा उपयोग करावा लागणार आहे। जगात आणि देशामध्ये भविष्यकाळात आणि या महिन्यामध्ये सगळ्या दुर्घटनाच दिलेल्या आहेत, एकही चांगली घटना दिलेली नाही। तथापि हे याज्ञिकी प्रतिनिधी हा ध्वज आपणाला दाखवत आहेत की जगामध्ये उसळणाऱ्या समुद्राच्या लाटा आणि भूकंप आहेत, यावर अत्यंत तातडीनं आपण उपाययोजना करावीत की अनेकांचा जीव त्यातून वाचू शकेल। म्हणून हा मारुती ध्वज आहे, हा आपण मारुती मंदिरात लावावा किंवा सार्वजनिक ठिकाणी लावावा, तथा केंद्रात लावावा आणि केंद्रात सेवेकऱ्यांसह भाविकांनी आणि अखिल मानवजातीनं त्याखाली बसून लांगुल अस्त्र किंवा आपल्या हनुमान चालिसा याचं पठण करावं। कारण मारुती राया हे वायुपुत्र आहेत। जगात उसळणारी जी वादळं आहेत ती थोपवण्याची क्षमता मारुती रायाची आहे। म्हणून आपण कृपया सहानुभूतीपूर्वक महिनाभर हा ध्वज यज्ञभूमीत किंवा केंद्रात किंवा मारुती मंदिरात किंवा आपल्या सोयीने सार्वजनिक ठिकाणी लावावा आणि त्याखाली बसून हनुमान चालिसा, हनुमानाचं स्तवन, हनुमानाची बरीच स्तोत्र आहेत, लांगुल अस्त्र आहे, चालिसा आहे, वडवाणल आहे, बरंच काय काय आहे। पैकी आपणाला जे वेळेत आपल्याजवळ जो वेळ आहे त्या वेळेत जेवढं आपणाला साध्य करता येईल
तेवढं आपण करावं. ज्या गावी केंद्र नाही त्या गावी भूकंप होऊ नये म्हणून या यंत्राची आपण कृपया आमच्या याज्ञिकींनी स्थापना करावी, म्हणजे त्या गावावर हे अरिष्ट येणार नाहीत. बऱ्याच वेळा भूकंप झाल्यानंतर सरकार JCB घेऊन तयार राहतं प्रेतं काढायला. ती वेळ कोणावर येऊ नये म्हणून याची दखल आधी जमिनीत राहणारे जे प्राणी आहेत, सरपटणारे प्राणी आहेत, त्यांना आगाऊ 48 तास आधी बातमी कळते. आणि याचे अनुभव यापूर्वी या कार्यानं लातूरच्या भूकंपात, किलारीच्या भूकंपात, भूजच्या भूकंपात प्रत्यक्ष अनुभवलेले आहेत. ज्यावेळी किलारीला भूकंप झाला त्यावेळी 2 दिवस आधी रोज कावळे रात्रभर ओरडायचे. कावळा रात्री ओरडत नाही, त्याला रात्री दिसत नाही. का ओरडतो याचा भावार्थ आपण समजून घेणं आवश्यक आहे. उंदीर, घूस, सर्प हे एवढे भेदरलेले होते की ज्या जागेत ते राहतात तिथून ते पळून गेले घाबऱ्या आणि सुरक्षित ठिकाणी ते थांबले. कारण त्यांच्या श्वासोच्छ्वासाच्या क्रियेमध्ये हे स्पर्शज्ञान जमिनीत राहणाऱ्या प्राण्यांना माणसापेक्षा जास्त कळतं. म्हणून ते त्या जमिनीत थांबत नाही ते. आणि तुम्ही बघितलं असेल जेवढे आजपर्यंत भूकंप झाले त्यात एखादा उंदीर मेला का, एखादा सर्प मेला का, एखादा घूस मेला का, तथा जमिनीत राहणारा प्राणी त्यात सापडला का? हा संशोधनाचा विभाग आहे. म्हणून आपणाला अत्यंत कळकळीनं सांगणं आहे की आगामी काळ हा धोक्याचा बावटा लागलेला आहे. आणि यामध्ये आपल्या देशवासियांचं आणि जगात असणाऱ्या सर्व भारतीयांचं त्या त्या प्रांतामध्ये, त्या त्या देशामध्ये त्यांचं संरक्षण व्हावं, हा त्यामागचा मसुदा आत्ता गुरुजींना आम्ही वाचायला लावला. म्हणून तो सहानुभूतीपूर्वक आपण समजून घ्यावा आणि आवश्यकतेनुसार या कार्यानं या घटना होणार आहेत हे काही वर्षापूर्वीच सांगितलेलं होतं आणि त्यावर उपाय दिलेले होते. आपण त्यासाठी 100 कोटी पाठ श्री दुर्गा सप्तशतीचे दिलेले होते. 100 कोटी पाठ स्वामी चरित्र दिले होते. 100 कोटी पाठ रुद्राचे दिलेले होते. गेली 15 वर्ष झाली आपण आज तगायत 91 कोटी पाठ श्री दुर्गा सप्तशतीचे करत आलेलो आहोत. स्वामी चरित्र तेवढेच करत आलेलो आहोत आणि कालचा श्रावण महिन्यासह रुद्रपाठ आपण करत आलेलो आहोत. अर्थात जे जे करत असतील त्यांचा योगक्षेम आणि संरक्षण स्वामी महाराज करतात. म्हणून आपणाला आजपासून आणि मागा एक सूचित केलं की कोणाला सेवेकरी व्हायचं आहे, यासाठी सेवेकरी व्हायचं आहे. देशाला, देशवासियांना सुरक्षित ठेवण्यासाठी, त्यांना सेवेकरी करण्यासाठी हा सारा खटाटोप आहे. हे कृपया या कार्यात 18 विभागात काम करणारे जे प्रतिनिधी आहेत, भगिनी असतील, पुरुष प्रतिनिधी असतील, त्यांनी सहानुभूतीपूर्वक हे सर्वांना सांगावं. हे तुमच्या संरक्षणासाठी आहे, हे कुणाचा मोठेपणा मिरवण्यासाठी नाही. आम्ही आहो स्वामी भक्त मिरवू नये लोकात यासाठी नाही. म्हणून आपणाला कळकळीच्या सूचना आहेत आणि या सूचनांचं कृपया आपण वैयक्तिक सामुदायिक स्तरावर याचं काटेकोरपणानं अंमलबजावणी करावी हे कळकळीचं आवाहन. तथापि आज ऋषीपंचमी आहे. मातंग ऋषींच्या संदर्भात ही प्रथा प्रचलित आहे आणि तदनंतर रामायणात काही दुर्लक्षित पात्र, त्यांचं सामर्थ्य, त्यांचं कर्तृत्व आपण थोडक्यात समजून घेणार असताना त्यासाठी प्रचंड आत्मविश्वास लागतो. जबरदस्त आत्मविश्वास असल्याशिवाय श्रद्धा निर्माण होत नाही, तर जबरदस्त श्रद्धा असल्याशिवाय
भक्ती निर्माण होत नाही. जबरदस्त भक्ती असल्याशिवाय वैराग्य निर्माण होत नाही आणि जबरदस्त वैराग्य असल्याशिवाय मोक्षाला जात नाही. म्हणून आत्मविश्वास असावा तो उर्मिलेसारखा आणि भक्ती करावी ती शबरीसारखी. रामायणातल्या या 2 पात्रांनी ऋषी पंचमीचं अनन्यसाधारण महत्त्व जपलेलं आहे. आत्मविश्वासाचा मंत्र उर्मिलामाईनं संबंधितांना दिला. ज्या दिवशी लक्ष्मण आणि उर्मिला यांचा विवाह होतो त्याच दिवशी कैकेयीनं दिलेल्या 3 वरांची दशरथ राजाला ती आठवण करून देते की माझा भरत रामाच्या गादीवर बसेल, 14 वर्ष राज्य करेल आणि तोपर्यंत 14 वर्ष प्रभूजी वनवासाला जातील. हा वर आधीच घेऊन ठेवलेला होता. त्या वराची तिला आठवण झाली आणि त्या मिनिटाला प्रभूजी वडिलांची आज्ञा शिरसावध मानून ते वनवासाला निघाले. 14 वर्षाच्या त्या वनवासामध्ये अनेक घटना रोज घडत होत्या आणि त्या घटनेमध्ये प्रभूजी वनवन फिरत होते. पंचवटीत प्रदीर्घ काल थांबले आणि पंचवटीत त्या पर्णकुटीमध्ये एक दुर्दैवी घटना घडली. प्रभू रामचंद्र शिकारीला बाहेर सीतामाईच्या आग्रहासाठी हरणाच्या शिकारीसाठी गेले. त्याचा गैरफायदा घेऊन रावणानं मारीच्यानं हरणाचं रूप घेऊन पाठलाग करता करता खूप वेळ गेला आणि त्या संधीचा फायदा घेऊन रावणानं ऋषीचं रूप घेऊन सीतामाईचं अपहरण केलं. हे आपणाला रामायणानं सांगितलेलं आहे, त्यावर फार बोलण्याचं प्रयोजन नाही. आणि सीतामाईला शोधण्यासाठी प्रभूजींना वनवन फिरावं लागलं. त्यांना लंकेत ठेवण्यात आलं आणि आता युद्धाशिवाय दुसरा पर्याय नाही. सीतामाईला जर सोडवायचं असेल तर रावणाशी युद्ध करावं लागेल. म्हणून ते युद्धाच्या तयारीला लागले आणि ऐन युद्ध रंगात आल्यावर शंकरानं रावण आणि रावणपुत्र इंद्रजित यांना वर दिलेले होते. या भूतलावर तुमचा देवसुद्धा तुम्हाला कोणी काही करणार नाही तर माणसं काय करणार. तुम्हाला या दोघांकडून मरण नाही असा आशीर्वाद रावण आणि इंद्रजितानं मिळवलेला होता. त्या गर्वाचा परमोच्च बिंदू ते गाठत होते. परंतु हे प्रभूजींना ठाऊक होतं आणि हे ठाऊक असल्यामुळं विवाह झाल्याबरोबर सावलीसारखं लक्ष्मणाला ते बरोबर घेऊन लंकेत आलेले होते. 14 वर्षाचा या कार्यकालात त्यांना युद्धाला सामोरं जावं लागलं. ऐन युद्ध ज्वारामध्ये इंद्रजितानं अघोम शक्तीचा वापर करून लक्ष्मण भैया मूर्छित झाला. तेवढ्यात अगस्त्य ऋषींनी आणि मातंग ऋषींनी प्रभूजींना स्मरण करून दिलं की तुमच्या यादीमध्ये एक वनस्पती आहे, तिचं नाव संजीवनी आहे आणि ती संजीवनी जर तुम्ही मागून घेतली तर लक्ष्मण भैया शत्रूचा पराभव करेल. कुणाला पाठवणार. म्हणून वायुपुत्र हनुमानजींवर ही जिम्मेदारी दिली. त्यांनी ती जिम्मेदारी स्वीकारली. ती वनस्पती हिमालयात द्रोणागिरी पर्वतावर होती आणि त्यांनी त्या मिनिटाला मागचा पुढचा विचार न करता उड्डाण करून द्रोणागिरी गाठला. परंतु त्यांना त्या वनस्पतीचा परिचय नव्हता. म्हणून त्या पर्वतावर पोचल्यावर
ते शोधू लागले. तेवढ्यात तिथे वास्तव्याला असणारे साधू लोक धावपळ करत तिथे आले. हा कोण व्यक्ती इथे आला आहे आपल्याला न विचारता. म्हणून एकमेकांना विचारपूस केली. झालेली घटनाक्रम त्या साधूंना त्यानं सांगितलं की मी प्रभू रामचंद्राचा शिष्य आहे. लंकेमध्ये राम रावण युद्ध सुरू झालेलं आहे आणि लक्ष्मण भैया मूर्छित पडलेला आहे आणि त्याला लागणारी वनस्पती द्रोणागिरीवर आहे ती नेण्यासाठी मी आलेलो आहे. ठीक आहे म्हणे बाबा, पण आता संध्याकाळ झालेली आहे. संध्याकाळी वनस्पतीला आपण लोक हात लावत नाही. तू हवी तेवढी आम्ही तुला सकाळी देतो, तू सकाळी घेऊन जा. सकाळी नेऊन करणार काय म्हणे, ती सूर्योदयाला तिथे हवी आहे. म्हणून त्या ऋषीमुनींना न बोलता मी माझ्या पद्धतीत काय करायचं करतो म्हणे. हनुमानजीनं शक्तीचा आणि बुद्धीचा वापर केला आणि मागचा पुढचा विचार न करता मेडिकल रूपी आजच्या भाषेत असणारा तो द्रोणागिरी उचलला तळाशी हात घालून आणि आकाश मार्गे तो लंकेत यायला निघाला. इकडे अयोध्येला भरत भैया गादीवर न बसता त्या आसनावर तो बसला नाही. ही गादी रामाची आहे, मी त्या गादीवर बसणार नाही. जरी माझ्या आईनं सांगितलेलं आहे मी त्या गादीवर बसणार नाही. आज राज्यामध्ये जेवढे केंद्र प्रमुख म्हणवणारे प्रतिनिधी आहेत त्यांनी थोडा भारताचा आदर्श घ्यावा आणि भरतासारखं जर काम केलं तर आपल्याला रामराज्यासारखे दिवस नक्कीच येतील. हे आत्मपरीक्षण करण्याची वेळ आलेली आहे. आणि तसंच काही क्षणामध्ये त्यानं तो पर्वत घेऊन तो मध्यरात्र झाली असेल अशा वेळी अयोध्या त्याला लागली आणि रात्रंदिवस भरत प्रभूजींचा ध्यास घेऊन ते आपल्या प्रांगणात बसले होते. आकाशात त्यांचं लक्ष गेलं की प्रभू रामचंद्र उद्याला युद्ध झाल्यावर लंकेमधून पुष्पक विमानातून ते अयोध्येला येणार आहे आणि हे विमान तर दक्षिणेला चाललेलं आहे. काहीतरी घोटाळा आहे, काहीतरी शंका त्याच्या मनात निर्माण झाली आहे. म्हणून त्यानं भात्यात हात घातला आणि धनुष्याला टणकार करून तो बाण बोथट करून त्या विमानावर येणाऱ्या द्रोणागिरी चालवणाऱ्यावर हल्ला चढवला. दुर्दैवानं तो अचानक बाण मारुती रायाच्या गुडघ्याखाली पोटरीला लागला. मारुती रायासुद्धा हतबल झाले की हो ना हो, शत्रूचं काहीतरी षडयंत्र आहे की आपण ही वनस्पती घेऊन चाललो आहे, ती आपण पोचू नये असा तर अर्थ नाही ना. म्हणून त्यानं मागचा पुढचा विचार न करता तो द्रोणागिरी खाली उतरवला. ती अयोध्या नगरी होती. हळूच तो रुतलेला बाण उपटून बाजूला केला आणि उजव्या खांद्यावर गदा घेऊन जय श्रीराम म्हणून त्या द्रोणागिरीवरून ते खाली उतरले. समोरून भरत भैया, अरे त्या हाता आपलाच माणूस, ज्या अर्थी तो रामाचं नाव घेतोय त्या अर्थी तो आपलाच माणूस आहे. म्हणून जरा पुढे जाऊन भरतानं आपला ओळख परिचय करून दिला. अर्थात तोपर्यंत भरत आणि हनुमान यांचा परिचय नसावा. दोघांनी मिठी मारली आणि सांगितलं, मी प्रभू रामचंद्राचा धाकटा बंधू आहे, मला भरत असं म्हणतात. मारुतीराया माफ कर, मी तुझ्यावर बाण मारला म्हणे, मला माहीत नव्हतं. पण मग तू हे कशा करता तिकडे चालला याचं उत्तर दे म्हणे मला. हनुमंतानं सारी हकीकत भरताच्या कानात सांगितली. भरता, प्रसंग जरा बाका आहे. लंकेमध्ये युद्ध सुरू झालेलं आहे राम रावण
आणि त्या युद्धामध्ये लक्ष्मण भैया मूर्छित बेशुद्ध झालेला आहे. या ऋषींनी सांगितलं आहे की ताबडतोब तू जा आणि संजीवनी घेऊन ये, म्हणून मी ही पर्वतावर असलेली संजीवनी घेऊन चाललेलो आहे. ठीक आहे म्हणे, फक्त 1 मिनिट तुझा वेळ घेतो म्हणे. ही अयोध्या नगरी आहे, जिथे युद्ध नाही ती अयोध्या. नावसुद्धा बघा, जिथे युद्ध नाही म्हणून नाव अयोध्या पडलेलं आहे. आणि प्रभू रामचंद्रांच्या राजवाड्यात तुला 1 मिनिटासाठी यावं लागेल. हनुमानजी नाही म्हणू शकत नव्हते. तेवढ्या मिनिटामध्ये ते राजवाड्यात आले आणि राजवाड्यात आल्यावर भरतानं आपल्या परिवाराचा परिचय करून दिला. त्यांनी परिचय करून देताना कौसल्या, सुमित्रा, कैकेयी, ही माझी आई, ही रामाची आई, ही लक्ष्मणाची आई, घरातल्या लहान थोर मंडळींचा परिचय करून दिला. 1 मिनिटाचा वेळ होत नाही तर भरता मला गेलं पाहिजे रे, तिथे प्रसंग बाका आहे असं म्हणता क्षणी आणि लक्ष्मण भैया मूर्छित झालेला आहे असं त्याच्या मुखातून शब्द निघाला. तेवढ्या वेळेत त्या परिवारातल्या साऱ्या महिला, माता, भगिनी ओक्साबोक्षे रडायला लागल्या. त्या ठिकाणी सगळ्या भगिनी, माता रडत असताना एक साध्वी वजा ते पात्र खांबाला पाठ लावून सारा प्रकार बघत होतं. त्या उर्मिला माईनं हनुमानजीकडे बघितलं. हनुमानजी तोंड सांभाळून बोल म्हणे, तुला काही कळतं का म्हणे? शक्ती रामाला लागलेली आहे, माझ्या पतीला नाही. म्हणून तिनं जे महाभारतकारांनी संजयाला जे युद्धक्षेत्रावर जे दिसायचं ते धृतराष्ट्राला जो सांगायचा ते शास्त्र उर्मिला माईचं पाठ होतं. म्हणून उर्मिला माईनं सांगितलं, इकडे बघ, डोळे झाक, समोर बघ, आत्ता या मिनिटाला माझे पती लक्ष्मण भैया प्रभू रामचंद्रांच्या मांडीवर भावसमाधीत केलेले आहेत आणि रामाच्या डोळ्यातून गंगा यमुना वाहत आहेत. शक्ती रामाला लागलेली आहे, लक्ष्मणाला नाही. तोंड सांभाळून बोल म्हणे. पण तू आता असं कर, ताबडतोब हा डोंगर, हा द्रोणागिरी घेऊन जा. तिथे ऋषीमुनी वाट बघतायत. सर्वप्रथम तू ती वनस्पती आधी रामाजवळ दे आणि रामाजवळ ती वनस्पती मिळताच प्रभू रामचंद्रांचे डोळ्यात येणाऱ्या गंगा यमुना बंद होतील आणि माझा पती उठून शत्रूचा संहार करेन, शत्रूला ठार मारेन. असा आत्मविश्वासाचा मंत्र घेऊन हनुमानजी त्यांनी लंका गाठली आणि तसंच झालं. स्नान करून ती वनस्पती अगस्तींनी, मातंग ऋषींनी, या सर्व ऋषींनी एकत्र येऊन प्रभूजींजवळ दिले. काय आश्चर्य, त्या मिनिटाला त्यांच्या डोळ्यातल्या गंगा यमुना बंद झाल्या आणि लक्ष्मण भैया ताडकन युद्धक्षेत्रावर सरसावला. तर समोरच 60,000 सैन्य घेऊन इंद्रजित आणि रावण दोघं बाप बेटे लढायला तयार झालेले होते. त्यावेळी शंकरानं जो वर दिलेला होता, तुला कोणी मारणार नाही, पण त्यात एक उशाप दिलेला होता, जो कोणी विवाहानंतर 14 वर्ष ब्रह्मचारी राहीन त्याच्या हातून मात्र तुला मरण येईल. हा शाप त्याला मिळालेला होता, इंद्रजिताला मिळालेला होता. आणि हे प्रभूजींना ठाऊक होतं. ज्या दिवशी उर्मिला माई आणि लक्ष्मणाचा विवाह होतो त्याच मिनिटाला प्रभू रामचंद्रांनी लक्ष्मणाला सावलीसारखं बरोबर घेतलं
14 वर्ष ही तपश्चर्या युद्धक्षेत्रात कामाला आली, त्यामुळं रामाचा विजय झाला. म्हणून आत्मविश्वास असावा तो उर्मिलेसारखा. तिनं सांगितलं अयोध्येला, माझ्या पतीला काही झालेलं नाही, माझा पती परब्रह्माच्या छायेत आहे, शक्ती रामाला लागलेली आहे, माझ्या पतीला नाही. म्हणून आत्मविश्वास असावा तो उर्मिलेसारखा. भक्ती करावी शबरीसारखी. कोण शबरी? एका भिल्ल राजाची मुलगी. पूर्वी 12-14 वर्ष झाली की पालक लोक मुलींची लग्न करायचे. कायदा आत्ता आलेला आहे, तो सगळा धाब्यावरच आहे, तो कायद्याप्रमाणे चालत नाही, ते तुम्हाला माहीत आहे. त्यावर आम्हाला तपशिलात बोलायचं नाही. परंतु योग्य स्थळ सुचवल्यामुळं तिच्या वडिलांनी 8 दिवस आधीच विवाहाची तयारी सुरू केली. आणि आपल्या झोपडीजवळ त्यावेळी त्या समाजामध्ये मांसाहार देण्याची वाटण्याची पद्धत होती, म्हणून बाजारातून त्यानं 12 बोकड खरेदी केली, त्याची दावण तिथे बांधली. दुसऱ्या दिवशी शबरीनं वडिलांना विचारलं, हे प्राणी तुम्ही कशासाठी आणले? नाही शबरी, आपल्या समाजामध्ये लग्न कार्यामध्ये असं करावं लागतं. म्हणून तिनं विचार केला, ते बोकड तुम्हीच खान, तुम्हीच राहा, मी इथे थांबणार नाही, असा मनात विचार करून रात्री बांगडी सामसूम झाली, शबरी निघाली. आता जुन्या भगिनी असतील त्यांना माहीत आहे बांगडी सामसूम होणं म्हणजे काय. आजच्या भाषेत फार तर नव्या पिढीला म्हणावं लागेल TV सामसूम झाला मग आम्ही झोपलो. आजच्या आणि त्यावेळच्या भाषेमध्ये हा फरक काय आहे. आणि तसंच झालं. आपण याचा अर्थ समजून घेताना आजही मोठ्या कुटुंबामध्ये किंवा एकत्र कुटुंब पद्धतीत सकाळी तर नाही पण संध्याकाळच्या वेळी पहिली पंगत लहान मुलांची जेवणाची होती, दुसरी जेवणाची पंगत मोठी माणसं जेवतात, आणि शेवटच्या पंक्तीला साऱ्या भगिनी घरातल्या जेवणे करतात. जेवणे झाले की भांडे कुंडे घासून नंतर त्या झोपतात. म्हणजे ज्यांच्या कंकणाचा बांगड्यांचा आवाज येत नाही त्याला बांगडी सामसूम होणं असं म्हणतात. कंकणाचा आता आवाज येत नाही असं ओळखल्यावर शबरी निघाली. निघाली निघाली 100 मैल लांब मातंग ऋषींच्या आश्रमात आली, आणि एका जुन्या वडाच्या झाडाच्या खोडामध्ये तिनं निवास केला. त्या आश्रमात मातंग ऋषी राहत होते की जे आज ऋषी पंचमी आहे, ज्याला जे कारणीभूत आहेत त्यांचं नाव मातंग ऋषी. ते तिथे राहत होते. त्यांचे 40 शिष्य होते. आणि संकल्प एवढाच होता, प्रभू रामचंद्राचा पदस्पर्श दंडकारण्यात व्हावा, म्हणून ते सूर्योदय ते सूर्यास्तापर्यंत एकनिष्ठपणानं तपश्चरण करत होते. आणि त्या आश्रमात ही लहान मुलगी 12-14 वर्षाची शबरी ती तिथे आली. तिथं तिनं 3-4 दिवस निरीक्षण केलं, इथे आपली भूमिका काय असेल. तिनं खूप विचार करून पक्का निर्णय घेतला की हे ऋषीमुनी ज्या पंपा सरोवरावर रोज स्नानाला जातात ते उठण्याच्या आधी आपण स्नान करू आणि त्यांची पायवाट हातानं स्वच्छ करून सडा रांगोळी फुलं टाकू. रांगोळीला सड्याला अनन्यसाधारण महत्त्व हिंदू संस्कृतीत आहे, ते तुम्हाला माहीत आहे. तुम्ही आजही कोकणात जा, गरिबीला पारावर नसलेले आमच्या कोकणातले रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यातले सारे वासीय किती गरिबी असली तर 2 बोटाची रांगोळी काढतात आणि मग पुढचं काय असेल ते काम करतात. ही संस्कृती कोकणानं जिवंत ठेवलेली आहे. त्याप्रमाणे शबरीनं
ती स्वतःवर जबाबदारी लादून घेतली, साफसफाई करायची. आणि साफसफाईमध्ये जे पुण्य आहे ते अन्य कशात नाही. तुम्हाला मागचं उदाहरण सांगता येईल. स्वर्गीय प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांच्या काळात झेलसिंग म्हणून राष्ट्रपती होते. सुवर्ण मंदिरात त्यांना आदेश झाला, तो राष्ट्रपती भारताचा आहे, उद्यापासून 3 दिवस लोकांच्या चपला कर सेवा कर म्हणे. त्यांनी त्या मिनिटाला त्या राष्ट्रपतीने आपला कोट फेकून दिला आणि एक रुमाल खांद्यावर घेऊन सुवर्ण मंदिराबाहेर जे चप्पल स्टँड आहे तिथे लोकांच्या चपला पुसून स्वच्छ करण्याची त्यांनी वेढा उचलला, तपशिलात न बोलता. हे आम्हाला माहीत असावं म्हणून. तसं शबरीनं तो रस्ता साफ करायचा, निष्कंटक करायचा, साडा रांगोळी टाकायची. खूप वर्ष गेली. ती शबरी तरुण होती, तरुणीची प्रौढा झाली, प्रौढाची म्हातारी झाली, म्हातारीची अस्थिपंजर झाली, हाडं फक्त शरीरात राहिली, सेवा मात्र चालू. परंतु मध्येच एक दिवस तिची प्रकृती बिघडली आणि प्रकृती बिघडल्यावर तिला उठायला उशीर झाला. आणि नेमकं गुरुजी स्नान करून येत असताना, 40 शिष्य येत असताना शबरी स्नानाला चालली. गुरुजींनी विचारलं, तो कोण? गुरुजी, मी शबरी. ही अनेक वर्ष ही पायवाट कोण स्वच्छ करतंय, कोण रांगोळी काढतंय, कोण फुलं टाकतंय, कोण ही रस्ता निष्कंटक करतंय. तिनं खाली मान घातली आणि अत्यंत नम्रपणे सांगितलं, गुरुजी, हे आपल्या कृपेनं होतं आहे, मी करत नाही. म्हणून जी इथे बसलेले आध्यात्मिक माणसं आहे त्या आयुष्यात मी शब्द वापरत नाही. त्यांना खरे सेवेकरी म्हणतात किंवा आध्यात्मिक म्हणतात. मी हा शब्द वापरण्याचा अधिकार आपल्या मानवजातीला नाही, तो अधिकार फक्त स्वामींना आहे. म्हणून ते सांगतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. मी या शब्दात खूप मोठी ऊर्जा आहे. म्हणून मी हा शब्द कुठे वापरावा, कोणी वापरावा, कसा वापरावा हे शबरीकडे शिकावं. दरम्यान त्या मातंग ऋषींच्या डोळ्यातून गंगा यमुना व्हायला लागला. 40 शिष्य धावत आले. या म्हातारीने तर काही केलं नाही. म्हणून ते त्या म्हातारीला ते दूषण देऊ लागले की, हे म्हातारे, तुझ्यामुळं गुरुजींच्या डोळ्यात गंगा यमुना वाहत आहेत, तू काही रिकामा उद्योग केला का काय? गुरुजींनी त्यात हस्तक्षेप केला नाही. म्हणे, ही साधी म्हातारी नाही, ही फार मोठी योगी आहे. हिच्यामुळं माझ्या डोळ्यात गंगा यमुना येत नाही. उद्या प्रभू रामचंद्र आपल्या दंडकारण्यात येणार आहेत आणि त्यांचा पदस्पर्श केवळ फक्त शबरीच्या नशिबात आहेत, 40 शिष्यांसह गुरुजींच्या नाही. त्याचं मला वाईट वाटतं. म्हणे, तो पदस्पर्श गुरुजींच्या नशिबात नाही, 40 शिष्यांच्या नाही, तो पदस्पर्श केवळ शबरीच्या नशिबात आहे. ते लवकर पटेना. ते 40 शिष्य, कुतूहल त्यांना निर्माण झालं. मग गुरुजींनी सांगितलं, जा तळ्यावर स्नान करून या. तळ्यावर परत स्नानाला पाठवले तर त्या तळ्यावर ते पंपा सरोवराचं तीर्थ रक्तासारखं लाल झालं. वापस माघारी आले आणि गुरुजींना सांगितलं की तिथे असं असं झालं आहे. हो म्हणे, तुम्ही या म्हातारीचे पाय धुवा, शबरीचे पाय धुवा, ते जल पंपा सरोवरात टाका. त्याप्रमाणे 40 शिष्यांनी त्या शबरीचे पाय धुतले. ते तीर्थ पंपा सरोवरात टाकलं. नवल असं झालं, त्या मिनिटाला काचेसारखं स्वच्छ ते जल, ते तीर्थ पंपा सरोवरात झालं. हे पटल्यावर ते 40 शिष्य धावत शबरीजवळ आले. हो म्हणे, आमची चूक झाली,
परंतु हे सर्व होत असताना दुसऱ्या दिवशी गुरुजींचं महानिर्वाण झालं, मातंग ऋषींचं. ते 40 शिष्य 40 दिशेला पाठवले आणि तो आश्रम सांभाळण्याची जिम्मेदारी एकट्या शबरीवर आली. आणि नेमकं आगामी कालावधीमध्ये सीतामाईला शोधण्यासाठी हे दोघं बंधू पंपा सरोवरावर येण्यापूर्वी आदल्या दिवशी शबरीला दृष्टांत झाला की उद्या माध्यान्ह काळात प्रभू रामचंद्र आपल्याकडे येणार आहेत. शबरीला खूप आनंद झाला. मग त्यांचं स्वागत कसं करायचं म्हणून त्यावेळी जंगलात कोणती फळं त्या सीझनला तर बोरं, म्हणून तिनं एका बांबूच्या पाटीत प्रभूजींच्या स्वागतासाठी बोरं तिनं काढली. पण एक एक बोर काढताना ते आंबट नसावं म्हणून चव लावून दात लावून ती सारी बोरं एक छोट्या पाटीत जमा केली, झोपडीत आणली. दुसऱ्या दिवशी माध्यान्ह काळ झाला, आकाशवाणी झाली, प्रभू रामचंद्र यहाँ आ रहे हैं. शबरी आश्चर्यचकित झाली. हो ना हो, हे दोघं बंधू दिसतात, हेच प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मण भैया असावेत. म्हणून त्यांचं तिनं पूजन केलं आणि घाबऱ्या घाबऱ्या अत्यंत उत्साह मनात शिगेला पोचलेला होता आणि ती बांबूची पाटी उचलली आणि प्रभूजींजवळ ठेवली. प्रभूजी ही बोरं खा. प्रभूजी बोरं खात असताना त्यातील काही बोरं भैया लक्ष्मणाकडे दिले. भैया अरे तू पण बोरं खा. पण भैया चिकित्सक, त्यानं ती बोरं बघितली. प्रभूजी ही बोरं उष्टी आहेत, खाण्यास अयोग्य आहे, आपण खाऊ नका. दोघा बंधूंच्या बोलण्यात हस्तक्षेप करणारी शबरी तिनं दोघं बंधूंना सांगितलं, ही बोरं उष्टी नाहीत. माझ्या स्वच्छ दातांनी ही बोरं पारखून निरखून आणलेली आहेत, माझ्या स्वच्छ दातांनी. आता त्यावेळी दात घासण्याला भगिनी कडुनिंबाची काडी असेल, बाबळीची काडी असेल किंवा आघाड्याची काडी असेल, पण विशेषतः त्यावेळी आघाड्याच्या काडीनं दात स्वच्छ ताबडतोब आजही होतात आणि कुठलेही दंतविकार त्या व्यक्तीला होत नाही. पायरियासारखे विकार होत नाही किंवा दातांचे विकार, हिरड्यांचे विकार होत नाही. म्हणून आज जुन्या जाणकार भगिनींचं, अन्य भगिनींनी आघाड्याचा वापर करावा, त्याला ऋषीपंचमी म्हणतात. म्हणून हे सर्व होत असताना शबरीनं अंतःकरणपूर्वक सांगितलं की ही बोरं उष्टी नाहीत, माझ्या स्वच्छ दातांनी ही बोरं पारखून निरखून आणलेली आहे. मग प्रभूजीनं सांगितलं, लक्ष्मणा तुला ही बोरं खावी लागतील. लक्ष्मणानं आज्ञा म्हणून ती सारी बोरं एकट्यानं खाऊन टाकली आणि वरून म्हणतो, एवढी गोड बोरं मी आयुष्यात आजच खातो म्हणे. मला रामायण आपणासमोर सांगायचं नाही, भक्ती करावी शबरीसारखी. म्हणून हे भक्तीचं प्रतीक आहे आणि रामायणकारांनी ही दुर्लक्षित पात्र कुठल्या तरी निमित्तानं आपणापर्यंत पोचवण्याला एक नामी संधी दिलेली आहे. आणि उर्मिलेच्या बाबतसुद्धा माझा पती परब्रह्माच्या छायेत आहे, त्याला काही झालेलं नाही, हा आत्मविश्वासाचा मंत्र उर्मिला माईनं देशवासियांना दिला, भक्तीचा मंत्र शबरीनं दिला. म्हणून ही दोन पात्र आजच्या मितीला कॉन्व्हेंटमध्ये शिकणाऱ्या नव्या पिढ्यांपर्यंत जर तुम्ही मांडली तर निश्चितपणे या देशात भक्ती आणि आत्मविश्वास या पात्रांचा जीवनादर्श नव्या पिढीला निश्चितपणे योग्य ठरेल किंवा तारक ठरेल या दुमत नाही.
असोच मला रामायण सांगायचं नव्हतं, परंतु आपण बराच वेळ इथे बसलात. या कार्याच्या अंतरंगातून असे प्रभू रामचंद्र घडावेत म्हणून या कार्यानं मूल्य शिक्षण, गर्भसंस्कार आणि शिशुसंस्कार यात काम करणारे गुरुजन प्रतिनिधी बोलावलेले आहेत. त्यांनी आपला परिचय देऊन उद्याच्या भविष्यकाळ उज्ज्वल व्हावा आणि या देशामध्ये एकही वृद्धाश्रम नव्यानं सुरू होऊ नये, वृद्धाश्रम मुक्त भारत आणि मुक्त महाराष्ट्र व्हावा, यासाठी हा सारा खटाटोप आहे. म्हणून आपण जनतेपर्यंत पोचा. आपण काय करतो, आपणच सेवा करत बसतो. तुम्ही जे करता ती जनतेपर्यंत पोचवा, हा संदेश आपण या विभागातून जनसन्मुख आपण पोचवणं क्रमप्राप्त आहे. तर दुसरा विभाग इथे प्रश्न उत्तर प्रतिनिधी जनतेच्या समस्या विनामूल्य सोडवण्यासाठी इथे प्रति गुरुवार रविवारी विनामूल्य काम करत असतात. त्यांनी आपला परिचय देऊन आलेल्या मुमुक्षित बांधवांना, भाविकांना अत्यंत नम्रपणे त्यांच्या समस्या मुक्त होण्याची माहिती दिलेल्या लेखी पेपरवर त्याचं सौदारणासह त्यांच्याशी संवाद साधावा, हे काम ते करत असतात. पुढचे प्रतिनिधी इथे विवाह मंडळ आलेले आहे. आज मितीला विवाहाचा प्रश्न गंभीर आहे. त्यातले त्यात एक वेळी मुलींचं लग्न करणं सोपं आहे, मुलांचं लग्न करणं फार अवघड आहे. तुम्हाला थोडं आश्चर्य वाटेल. त्यातही मिळाली सूनबाई चांगली तर ठीक, खट्याळ सूनबाई मिळाली तर काय होईल हे आपण कोणाला विचारू नका, देवाला सुद्धा विचारू नका, ते तुम्हाला माहीत आहे. त्यावर तपशील न बोलता आजच्या मितीला सर्वात अवघड प्रश्न मुलांच्या विवाहाचा आहे. आणि या विवाह मंडळानं एक वेढा उचललेला आहे. विना हुंड्यानं, विना मानापानानं, अति अल्प खर्चानं मुलामुलींचे आपणाला विवाह करायचे आहेत. बिना हुंड्यानं, हुंडा बिंडा घ्यायचा नाही. आपल्यामध्ये जे काही दुर्गुणांपैकी जे काही दुर्गुण असतील, मान पान, अपमान, सन्मान, या साऱ्या गोष्टी बंद कराव्यात. आणि गेल्या 80 वर्षापासून या कार्यातून स्वामींच्या कृपेनं जेवढी स्वामी कृपेनं विवाह झाले, आज तगायत एकही घटस्फोट फारकती झालेल्या नाहीत. म्हणून आपणाला निवेदन आहे की आपण आपलं जीवित सुखी करायचं असेल तर बिना हुंड्यानं विवाह करा, हाही संदेश आपण जनतेसन्मुख द्यावा. सोबत आत्महत्या पीडित मुलामुलींची विवाह कोण करेल? देशाचं संरक्षण करणाऱ्या शहीद जवानांच्या मुलामुलींची लग्न विवाह कोण करेल? ही सारी कामं आपणाला या समाजशास्त्रातून, कुटुंबशास्त्रातून जनतेपर्यंत पोचवायची आहे. एवढं मोठं हे जग आहे, हे 4 भिंतीपुरतं मर्यादित नाही. म्हणून थोरा मोठ्यांचे जीवनादर्श पत्करताना एक महात्मा गांधींचा छोटासा जीवनादर्श आपण पाळावा. 1932ला महात्मा गांधींनी देशाचा फेरफटका आणि बॅरिस्टर झाल्यावर देशाचा फेरफटका मारला आणि अत्यंत करुणामयी त्यांची अवस्था झाली की माझे देशवासीय किती गरीब आहेत, त्यांच्या अंगावर अंगभर कपडे नाहीत आणि आपण सुटबूट घालून लोकांसमोर बॅरिस्टर होऊन आलो आहे. त्या मिनिटाला त्यांचं बुद्धीत परिवर्तन झालं. एका मिनिटात तो कोट फेकून दिला आणि बॅरिस्टर झालेला संत पंचा लावून देशसेवा करायला लागला. यावरून महात्मा गांधींची उंची आणि श्रेष्ठता आणि त्यांचा जीवनादर्श नव्या पिढ्यांनी का स्वीकारू नये, हे कळकळीचं निवेदन आहे. म्हणून आपणाला विवाह मंडळातून खूप काम करावं लागणार आहे. पुढचा विभाग कृषी प्रतिनिधी आलेले आहेत. वेळोवेळी होणारे कृषी महोत्सव आहेत. सध्या शेताच्या बांधावर आयुर्वेदिक झाडं लावण्याचा उपक्रम चालू आहे. इथे डॉक्टर लोक सांगतीलच की एक सप्तरंगीसारखे वनस्पती आपणाला
खूप तारक ठरणारी आहे. कृषी गीता घेऊन हे आमचे प्रतिनिधी कृषी महोत्सव शेतकऱ्याच्या बांधावर नेत आहेत. अनेक कंपन्यांची संवाद साधत आहेत आणि त्यामुळं शेतकऱ्यांच्या मुलांना स्वतःच्या पायावर उभं राहण्याचं प्रभावी माध्यम ते त्यातून देत आहेत. आणि त्या कंपन्याही सांगतात आम्हाला सेवेकऱ्यांचीच मुलं कामावर हवी आहे, इतर नको. म्हणून त्याचा योग्य फायदा आपणाला कृषी महोत्सवातून निश्चितपणे देता येईल, यात संशय नाही. पुढचा विभाग डॉक्टर लोक आलेले आहेत. इथे प्रति गुरुवार रविवारी किमान 100 तरी रुग्ण कॅन्सरचे येतात आणि त्यावर हमखास इलाज असणारा दवा ते दाखवत आहेत. त्याचं नाव आहे सप्तरंगी आणि काढा. कुठल्याही प्रकारचा कॅन्सर बरा करण्याचं सामर्थ्य या वनस्पतीत आहे. म्हणून आमच्या तुकाराम महाराजांनी वृक्षवल्लरी आम्हा सोयरे बा वंचरे हे कुणासाठी म्हटलेलं आहे, ती गाथा आपण चाळावी लागेल. म्हणून त्याचा ॲनालिसिस करून काढा बनवलेला आहे. तो निश्चितपणे कॅन्सरला पळवतो, कॅन्सर मुक्त करतो. ज्यांना घशाचा कॅन्सर आहे त्यांच्यासाठी हा रानभेंडी आहे. ज्यांना ब्लड कॅन्सर आहे त्यांच्यासाठी तो वापरावा. आणि ज्यांच्या पोटात गाठी झालेल्या आहेत कॅन्सरच्या असतील कुठल्या असतील, त्यांनी वेखंड देशी गाईच्या गोमूत्रात घासून प्राशन केलं. 21 दिवसात गाठी निवळतात, त्याचं पाणी होतं आणि त्या कॅन्सरमुक्त होतात. अर्थात ही सारी औषधं कडू तुरट आहेत, डोळे झाकून घ्यावे लागतात. पण बिना वेदना, बिना केमो, बिना शस्त्रक्रिया असणारी ही दवा आहे. ज्यांना पटेल आवडेल त्यांनी अवश्य घ्यावी, सक्ती नाही. म्हणून आपणाला गोरगरिबांना ही संजीवनी म्हणून आपण गुरुपीठ त्र्यंबकेश्वरला आरोग्यधाम बांधतो आहे. आगामी येणाऱ्या कुंभामध्ये त्याचा लोकार्पण सोहळा आपणाला काही भागाचा करायचा आहे. देशातून येणारी जी आम गरीब जनता आहे, कॅन्सरग्रस्त जनता आहे, त्यांच्यासाठी हा संकल्प आहे मोफत देण्याचा. म्हणून आपण इतरांनाही कॅन्सरमुक्त करण्यासाठी ही संजीवनी घरपोच त्यांना द्यावी, हे कळकळीचं आवाहन आहे. म्हणून आपणाला हे सांगण्यासारख्या खूप बाबी आहेत, परंतु वेळेची बंधनं आहेत. अथत इति सारा दवा आमच्या भारतातल्या भगिनींच्या मसाल्याच्या डब्यात दिलेला आहे. त्यावर आमच्या भगिनींनी PhD करावं. हळद काय काम करते, तेजपान काय काम करतं, मिरा काय काम करतो, जिरा काय काम करतो, दालचिनी काय काम करते, ही सारी औषधांची मोठी लिस्ट आपल्या घरगुती अंकामध्ये आलेली आहे, आयुर्वेदात आलेली आहे. आमच्या साऱ्या भगिनींनी स्वयंपाक करताना मसाल्याच्या डब्याचा अभ्यास करावा. अलीकडे नव्या पिढीकडे मन लावून स्वयंपाक करण्याची इच्छाच होत नाही. पायात पायतनं असतात, हातात मोबाईल असतो, समोर TV असतो, स्वयंपाक तंत्र सारं चुकून जातं. त्यामुळं बरेच कुटुंबीय शनिवार रविवार आला की हॉटेलचीच वाट पाहतात आणि त्या हॉटेलमध्ये डोळ्याआड सृष्टीआड खाल्लेलं जे अन्न आहे ते कॅन्सरकडे नेतं. म्हणून आमच्या भगिनींना आमचं कळकळीचं निवेदन आहे, तुम्ही घरीच अन्न तयार करा अपवादखेरीज, आणि बाहेरचं अन्न शक्यतो टाळा. आमचे जुने काही लोकप्रतिनिधी, अनेक खासदार ज्यावेळी दिल्लीत जायचे त्यावेळी 7-7, 8-8 दिवस पुरेल अशा चपात्या, गोड दशम्या, तिखट दशम्या घेऊन जायचे. चुकून हॉटेलचं कधी त्यांनी खाल्लं नाही. अशी माणसं अजूनही आमच्याजवळ आहेत, तपशील न बोलता, कारण यात वेळ जाईल. म्हणून आपणाला कळकळीचं सहानुभूतीपूर्वक हे सांगणं आहे. म्हणून कॅन्सर बरा होण्यासाठी एक 4-5 गोष्टी पाळाव्यात. त्या कॅन्सरचा जो पेपर आहे त्याच्या पाठमोऱ्या भागात वांगी, उडीद, वाटाणा, हिरवी मिरची हे पदार्थ जर बंद केले तर तो कॅन्सरग्रस्त माणूस लवकर बरा होतो. म्हणून ही जी पथ्ये दिलेली आहे
ही खरं तर सर्वांनीच पाळावी. पण महाराष्ट्राच्या बाबतीत बोलायचं झालं, महाराष्ट्रात असं एकही कुटुंब नाही की ज्यांना वांगी आवडत नाही. तुम्हीच बघा केवढी वांग्यांबद्दल असता. ती तुम्ही खा, पण केव्हा चंपाषष्ठी एकच दिवस. एरवी ती पोटाला शरीराला घातक आहे. आणि अक्षराचे जे भाजीपाल्याचे पदार्थ आहे ते वात निर्माण करणारे आहेत. त्यात वालवड आहे, वांगी आहे, वाटाणा आहे. वात निर्माण होतो. वाताचे 89 प्रकार आहेत आयुर्वेदात. त्यावर खूप बोलता येईल, परंतु तेवढा वेळ नाही. मनुष्याच्या जीवनात 3 आजार त्याचा मृत्यूपर्यंत पाठलाग करतात. त्यात वात, कफ आणि पित्त आहे. म्हणून आमचे डॉक्टर लोक इथे बसलेत. वात, कफ, पित्तावर ते बोलणार आहेत, त्यावर उपाय देणार आहेत. दुसरा जो विकार आहे त्याला पित्त म्हणतात, ॲसिडिटी इंग्लिशमधून. ती कशामुळे होते? बरेच लोक उपाहारात सकाळी पोहे खातात. हिरवी मिरची त्यात असते, शेंगदाणे त्यात असतात. शेंगदाणा हा असा एक वाईट पदार्थ आहे, तो द्विदल आहे. आणि त्या द्विदलामध्ये एक अंकुर असतो. तो जर अंकुर तुमच्या पोटात गेला त्या मिनिटाला ॲसिडिटी होते. म्हणून आमच्या अनपड भगिनी जुन्या शेंगदाणा खाताना भाजून त्याचा द्विदल करून स्वच्छ करून त्यातला अंकुर काढून मग खायला वापरायचं. आता तसं तुम्ही का करत नाही? ॲसिडिटीला निमंत्रण आहे. म्हणून पित्त हे आपणाला टाळायचं असेल तर इंग्रज लोक आजही ब्रिटनमध्ये किंवा लंडनमध्ये ब्लॅक टी वापरतात. आम्ही भारतीय लोक बासुंदीसारखा चहा पितो, ताबडतोब कफ होतो. तिसरा प्रकार कफाचा आहे आणि त्याला शुद्ध नाव दिलेलं आहे अमृततुल्य चहा. त्याचं नाव अमृततुल्य आहे. खूप दूध टाकलेलं. काही मिनिटामध्ये तुमच्या अन्ननलिकेत कफ साचलंच पाहिजे. म्हणून कफजन्य पदार्थ जे आहेत, केळी, सीताफळी, शीतपेय, फ्रीजमधले पदार्थ हे कफाला कारणीभूत आहेत. खूप यावर बोलता येईल, परंतु वेळेची बंधनं आहेत. शेवटचा विभाग इथे, पुढचे विभाग इथे सांगताना इथे आर्किटेक्ट, इंजिनियर, वास्तुतज्ञ आलेले आहेत. त्यांनी आपला पटकन परिचय करून द्यावा वेळेअभावी. वास्तूतलं वास्तूपण जपण्यासाठी वास्तू कशी असावी, त्यात बंद पडलेली घड्याळं, फुटलेली भांडी, तुटलेल्या चपला, फाटलेले कपडे आणि ज्या भगिनींच्या किचन ओट्याला काळा दगड आहे, कृपया त्यांनी हातवरती करावे. किचनला काळा दगड लावलेला आहे त्यांनी. धन्यवाद. घरी गेल्यावर तो तोडफोड न करता त्याला पिवळा किंवा पांढरा ऑइल पेंट मारला, त्या मिनिटाला घरातली दुर्दशा, आजारपण थांबतं. म्हणून काळा दगड असू नये असं आमचे वास्तुतज्ञ आपणाशी संबोधित करते. त्या दृष्टीनं आपण बिना तोडफोड हे शास्त्र कृपया ज्ञानदान 1 ते 4 मधून समजून घ्यावं. पुढचा विभाग या ठिकाणी कायदेशीर सल्लागार, प्रतिनिधी, वकील आणि न्यायमूर्ती आलेले आहेत. त्यांनी आपला परिचय द्यावा. बऱ्याच जणांना केंद्रासंदर्भात अनभिज्ञता आहे. त्यांनी कायद्याच्या चाकोरीत हे आध्यात्मिक कार्य, सामाजिक कार्य जनमानसात पोचवताना कायद्याचाही सल्ला घ्यावा. म्हणून त्यांचं मार्गदर्शन आपण घ्यावं. अत्यंत सोप्या साध्या पद्धतीत आणि सर्वांना बरोबर घेऊन आपण हे काम करावं. त्यांच्यासोबत प्रशिक्षण प्रतिनिधी आलेले आहेत. त्यांनी आपला परिचय द्यावा. प्रशासकीय कामकाज प्रशिक्षण प्रतिनिधींसवेत स्वयंरोजगार प्रतिनिधी, पर्यावरणपूरक प्रतिनिधी, वेदविज्ञान प्रतिनिधी, दुर्ग अभियान प्रतिनिधी, याज्ञिकी प्रतिनिधींनी ओळख दिलेलीच आहे. हे सर्व प्रतिनिधी आलेले आहेत आणि प्लॅस्टिकमुक्त जीवन आपल्याला हळूहळू सुधारायचं आहे. हल्ली खूप प्लॅस्टिकचा वारेमाप वापर झाल्यामुळं ती जागा कॅन्सरनं घेतलेली आहे. म्हणून आमचे हे पर्यावरणपूरक प्रतिनिधी जिथे साखरपुडा लग्न असतात तिथे आगाऊ जातात आणि
ह्या प्लेट त्यांना वाढायला भाग पाडतात की प्लॅस्टिकमध्ये न जेवता तुम्ही चांगल्या भांड्यांमध्ये जेवण करा. बऱ्याच ठिकाणी कितीतरी जेवतात लोक प्लॅस्टिक बाहेर रस्त्यावर फेकून देतात, कोणी नदीत फेकतं, कोणी नाल्यात फेकतं, कोणी सार्वजनिक ठिकाणी फेकतं. त्याला कुठेतरी आळा बसेल. म्हणून देशाचं हित ज्या ज्या गोष्टीत रुजलेलं आहे त्याला सेवेकऱ्यांचं ग्राम अभियान म्हटलेलं आहे. कृपया ज्यांना आवड आहे त्यांनी ग्राम अभियानातले 18 विभाग समजून घेतले तर स्वामी जास्त आशीर्वाद देतील बघा. म्हणून ज्यांना जास्त आशीर्वाद आहे त्यांनी ग्राम अभियानाचा अंतरंग कृपया समजून घ्या. हे सांगायला खूप वेळ लागेल. म्हणून आमच्या केंद्र प्रतिनिधी असतील, तालुका जिल्हा प्रतिनिधी असतील, ग्राम अभियानात काम करणारे प्रतिनिधी असतील, त्यांनी आपल्यासारखी माणसं तयार करावी. आपणासारखे करीती तात्काळ नाही काळ वेळ तयार लागेल. काळा वेळाची वाट बघू नका. आणि मगा सूचित केलेल्या सप्टेंबर महिन्याच्या ज्या सूचना आहेत त्या आपण सर्वांपर्यंत सांगा. देशाला, मानवजातीला वाचवायचं असेल फक्त स्वामी वाचवू शकतात. हा निर्धार आपण मनाशी ठेवून आत्मविश्वासाचा मंत्र घेऊन आपण दिव्यानं दिवा लावून ज्योतीनं ज्योत लावून हेच सर्वांनी काम करावं. आणि या चातुर्मासात दिलेलं होमवर्क तथा ग्रहपाठ असा आहे तुम्हाला माहीत आहे, इथे नेहमी येणाऱ्या सेवेकऱ्यांना माहीत आहे. श्रावण महिन्यात आपण रुद्राची सेवा केलेली आहे. या पंधरवाड्यात भागवत सेवा करत आहोत, गणपतीची सेवा करत आहोत. पुढील पंधरवाड्यात महालय पितरांची सेवा करत आहोत. आणि त्या पुढचा महिना आश्विन महिना भगवतीचा आहे. आपले 100 कोटी पाठ अजून अपूर्ण आहे. देशासाठी आपण करत आहोत, कुणा व्यक्तीसाठी नाही. म्हणून आपण प्रत्येकी त्यात सर्वांनी सहभाग घ्यावा. जे बिगर सेवेकरी आहेत त्यांनीसुद्धा त्यात भाग घ्यावा. हे देशासाठी आपण करतो आहे. केवळ सेवेकऱ्यांनी काही टेंडर घेतलेलं नाही देश वाचवायचं. हे सर्वांचं काम आहे. सर्वांपर्यंत आपण सांगितलं पाहिजे. म्हणून आपण ह्याच बाबी कृपया सहानुभूतीपूर्वक अत्यंत प्रेमानं जनतेपर्यंत आपण सांगाव्यात. आणि श्री स्वामी समर्थ हा जप यावर मात करणार आहे. म्हणून त्यात उबग न येता, विचलित न होता आपणाला आगामी दत्त जयंतीपर्यंत या ज्या वह्या आहेत आपणाकडे दिलेल्या त्यामध्ये श्री स्वामी समर्थ जप यथाशक्ती यथावेळेत आपण लिहा. तो 12 लक्ष पूर्ण करा. 12 लक्ष जप झालेला त्या वह्या आपण आगामी काळात गाणगापूर, पिठापूर, वाडी या ठिकाणी त्याचा योग्य तो वापर करणार आहोत, उपयोग करणार आहोत. आणि ज्यांनी 12 लक्ष जप केला त्या कुटुंबाचा योगक्षेम स्वामी महाराज चालवणार आहेत. त्याच्या जीवनात कुठलीही समस्या राहणार नाही असं तुम्ही ठाम तुमच्या मनाला सांगा. बाकी काही करण्याची गरज वाटेल अशातला भाग नाही. म्हणून आपण कळकळीनं सांगणं आहे की आपण 12 लक्ष जपात सर्वांनीच सहभाग घ्या. आबाल वृद्ध माता भगिनींचं ज्यांना जो वेळ आहे त्या वेळेत लिहा. त्या वेळेला काही बंधन नाही. 24 तासात कुठल्याही वेळेत तुम्ही हा षड अक्षरी मंत्र, इथं मुंबईच्या लोकांनी बराच जप केलेला आहेत बघा, त्यांच्या वह्या इथे आलेल्या आहेत. मुंबईची माणसं तर किती घड्याळासारखी आहेत. 6:36ची लोकल ते पकडायला 4ला उठतात. आपण ग्रामीण भारतवासियांनी थोडासा वेळ या कामी दिला तर काय हरकत आहे. म्हणून आपणाला कळकळीचं निवेदन आहे की मुंबईचे लोक जर 12 लक्ष जप लिहितात, आपण का मागे राहावं. म्हणून आपण यात स्पर्धा करावी आणि यामध्ये सर्वांना सहभागी करावं. आणि त्या जपाच्या वह्या आपण सवडीनं गाणगापूरला तथा गुरुकुल पीठावर आपण आणाव्यात. तिथून आपण गाणगापूर, पिठापूर, वाडी या ठिकाणी पाठवणार आहोत. त्याची आपण कृपया नोंद घेऊन वेळेला विराम करून आजच्या ऋषीपंचमीच्या आणि गजानन महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्तानं आणि नवनारायण मच्छिंद्रनाथ यांच्या जयंतीप्रित्यर्थ पुनश्च आपणाला स्मरण करून
त्यांचा जीवनादर्श आपण पुढील पिढ्यांपर्यंत पोचून गजानन महाराजांचं गुरुपद स्वामींनी घेतलेलं होतं. साई महाराजांचं साईबाबांचं गुरुपद स्वामींनी घेतलेलं होतं 1856-57 साली. आणि त्यावेळी ही संत खूप जोमानं कामाला लागली. साईबाबा सांगायचे स्वामींच्या तसबिरीकडे बोट करून, सबका मालिक यही है एकी है. स्वामींना उद्देशून त्यांनी खूप काम केलं आणि सर्वांना स्वामींची सेवा करा असं ते मुक्त हस्ते सांगत होते. तर गजानन महाराज कणाकणात स्वामी महाराज आहेत. गणात गण गण बोते, कणाकणात ते आहेत असं ते सांगायचे. असोच वेळेला विराम करून पुनश्च आपणाला मनपूर्वक शुभेच्छा आणि धन्यवाद देऊन हात जोडून आपण प्रार्थना करू. प्रार्थनेनंतर सर्वप्रथम भगिनी नंबर 1च्या गेटनं समाधीमठ औदुंबर याला केवळ वळसा घालतील, परिक्रमा करणार नाहीत आणि दरबारात येऊन हात जोडून पुन्हा आपल्या जागेवर बसतील. पाठोपाठ नंबर 2च्या गेटनं पुरुष प्रतिनिधी त्याप्रमाणे आचरण करतील. सर्वांनी यात सहभाग सहकार्य आणि काही वेळ कृपया आपण मौन पाळावं. मौनम सर्वार्थ साधनम. मौन नावाचं जे आयुध आहे ते असामान्य आहे, म्हणून मौनाला प्राधान्य द्यावं. आपण मौन धरलं तर बाकीचंही त्याचं अनुकरण आचरण करेल आणि घरी जाईपर्यंत स्वामी तुम्हाला ती अनुभूती देतील एवढी मात्र गॅरंटी आहे. म्हणून आपला बहुमोल वेळ खर्ची घालून इथे आपण आलात, उगाच आला नाहीत. स्वामींनी आपल्याला पाठवलेलं आहे. वेळेला विराम करून आपण प्रार्थना करू आणि हे सत्र या ठिकाणी थांबू. श्री स्वामी समर्थ.